नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर अत्यंत मोकळेपणाने बोलणार आहोत जो तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्याला एका अशा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सुंदर दिसण्यासाठी, छान कपडे घालण्यासाठी किंवा शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप मेहनत घेतो. रोज नवनवीन मार्ग शोधतो जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आपलं प्रेम जाणवेल. पण मला सांगा, एका साध्या आणि हळूवार स्पर्शात किती मोठी ताकद दडलेली असते याचा तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का? विचार करा, तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा तुमच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला मिठी मारता आणि त्या अवघ्या एका क्षणात कोणतेही वाक्य न बोलता समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ 100 पटीने वाटते. कोणतीही तक्रार न करता, कोणताही शब्द न उच्चारता, केवळ काही सेकंदाचा एक स्पर्श तुमच्या संपूर्ण नात्याची दिशा बदलून टाकतो. पण दुर्दैवाने आजही 99% स्त्रियांना स्पर्शाच्या या अद्भुत विज्ञानाबद्दल माहितीच नसते. त्या मिठी तर मारतात, पण ती केवळ एक सवय, एक औपचारिकता किंवा कामाचा भाग म्हणून. त्यांच्या त्या स्पर्शात ना ती हवी तशी ऊब असते, ना समोरच्या मनाला वेड लावणारी ती ओढ. तुम्ही कधी मनापासून विचार केला आहे का की काही मोजक्या स्त्रियांच्या स्पर्शात अशी कोणती जादू असते ज्यामुळे पुरुष त्यांना आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीत? ती व्यक्ती तुमच्यापासून किती लांब गेली तरी तुमच्या स्पर्शाची ती मखमली जाणीव तिच्या मनावर आणि शरीरावर तासनतास किंबहुना कित्येक दिवसांपर्यंत रेंगाळत राहते. विज्ञानाच्या भाषेत याला न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट म्हणतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एक अशा गुप्त कलेचा उलगडा करणार आहोत जे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या नजरेत अत्यंत आकर्षक आणि अविस्मरणीय बनवेल. तुमचा एक साधा स्पर्श समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत नेमके कोणते रासायनिक बदल घडून आणतो आणि त्या एका मिठीमुळे एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात कशी वेडी होऊ शकते हे आपण आज अगदी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला स्पष्टपणे समजेल तुमच्या मिठी समोरच्या व्यक्तीला किती सुरक्षित, शांत आणि आनंदी वाटू शकतं. कारण याच एका भावनेवर तुमच्या नात्यांचं संपूर्ण भवितव्य अवलंबून असतं. चला तर मग तुमच्या सौंदर्यापेक्षाही तुमच्या स्पर्शाला जास्त प्रभावशाली बनवणाऱ्या या मानसशास्त्रीय रहस्यांचा पडदा उघडूया आणि हे रंजक विज्ञान अगदी जवळून समजून घेऊया. या अद्भुत प्रवासात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे की मिठी म्हणजे नक्की काय असतं आणि तिचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे. मिठी म्हणजे केवळ दोन शरीरांचं जवळ येणं किंवा एकमेकांना घट्ट पकडणं नव्हे, तर तो शब्दांशिवाय साधलेला एक अत्यंत सखोल, प्रामाणिक आणि भावनिक संवाद असतो. बऱ्याचदा आपण हजारो शब्दांतून, मोठ्या मोठ्या भाषणातून जे सांगू शकत नाही ते एक छोटीशी पण अर्थपूर्ण मिठी एका सेकंदात सांगून जाते. मानसोपचार तज्ञांच्या मते माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी प्रेमाचा स्पर्श हा अन्न इतकाच अत्यंत गरजेचा असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनापासून जवळ घेता तेव्हा तुमच्या दोघांच्याही मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं एक अत्यंत सुंदर रसायन पाझरण्यास सुरुवात होते. यालाच वैज्ञानिक भाषेत लव्ह हार्मोन किंवा कडल केमिकल असं म्हटलं जातं. हेच ते रसायन आहे जे दोन माणसांच्या नात्यामध्ये अटूट विश्वास, आपुलकी आणि कधीही न मिटणारी ओढ निर्माण करत असतं. विज्ञानाने हे वारंवार सिद्ध केलं आहे की जेव्हा एखाद्या स्त्रीचा स्पर्श आश्वासक, शांत आणि प्रेमळ असतो तेव्हा पुरुषाच्या मनातील ताण तणाव निर्माण करणारा कॉर्टिसोल नावाचा हार्मोन अत्यंत वेगाने कमी होतं. त्याच्या हृदयाची धडधडणारे ठोके शांत होतात आणि त्याला एक वेगळा सुकून देणारा आराम मिळतो. मानसशास्त्रातील प्रसिद्ध सिद्धांतानुसार आपले शरीर शब्दांपेक्षा स्पर्शाला जास्त वेगाने आणि प्रामाणिकपणे प्रतिसाद देतं. थोडक्यात सांगायचं तर तुमची एक योग्य आणि अर्थपूर्ण मिठी समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला हा थेट सिग्नल देते की मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्या सोबत आहे आणि तू माझ्या जवळ पूर्णपणे सुरक्षित आहेस. आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे पुरुषाला मानसिक सुरक्षितता, स्वाभिमान आणि शांतता मिळते तिथेच तो आपोआप ओढला जातो. स्पर्शाचं हे विज्ञान इतकं सुंदर असलं तरीही नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका घडतात ज्या आपल्या नात्यातील ती सुंदर चमक कमी करू लागतात. चला तर मग या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या हे जाणून घेऊया. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे मिठी मारताना पाठीवर थाप मारणे, ज्याला इंग्रजीत बॅक पॅटिंग म्हणतात. अनेकदा स्त्रिया मिठी मारताना नकळत पुरुषाच्या पाठीवर थाप मारतात, पण पाठीवर मारलेली थाप ही प्रेमाची किंवा आकर्षणाची नसून ती मैत्रीची, सात्वनाची किंवा औपचारिकतेची निदर्शक असते. जर तुम्हाला नात्यात रोमॅन्टिक ओढ निर्माण करायची असेल तर ही थाप तुमच्यामध्ये एक अदृश्य अंतर निर्माण करते. दुसरी मोठी चूक म्हणजे कमालीची घाई करणे.
मिठी मारल्या मारल्या लगेच मागे सरकणे हे तुमच्यातील अस्वस्थता किंवा जोडलेपणाची कमतरता दर्शवतं. यामुळे समोरच्याच्या मनात असा संदेश जातो की तुम्हाला त्याच्या जवळ राहण्यात किंवा तो क्षण जगण्यात फारसा रस नाही. याशिवाय मिठी मारताना शरीरात खूप अंतर ठेवणे किंवा अगदी उलट म्हणजे समोरच्याचा श्वास कोंडेल इतका अति दबाव देणे या दोन्ही गोष्टी आकर्षणाचा गळा घोटतात. मिठी मारताना नजर चोरणे किंवा केवळ औपचारिकता म्हणून मिठी मारणे या गोष्टी तुम्हाला त्याच्या मनात एक मैत्रीण म्हणूनच मर्यादित ठेवतात, एक खास प्रियसी किंवा जोडीदार म्हणून नाही. या छोट्या वाटणाऱ्या चुका तुमच्याबद्दलची तीव्र ओढ क्षणात कमी करू शकतात. पण मैत्रिणींनो, अजिबात काळजी करू नका. या चुका टाळून तुमच्या स्पर्शाचा एक कायमस्वरूपी सुंदर ठसा समोरच्याच्या मनावर उमटवण्यासाठी विज्ञानावर आधारित एक अत्यंत जबरदस्त पद्धत आहे, जिला मानसशास्त्रामध्ये सोमॅटिक इम्प्रिंट फ्रेमवर्क असं म्हटलं जातं. ही कोणती पद्धत आहे आणि ती कशी काम करते हे आता आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सोमॅटिक इम्प्रिंट फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी कला आहे ज्याद्वारे तुमचा स्पर्श समोरच्या व्यक्तीच्या केवळ त्वचेला जाणवत नाही, तर तो थेट त्याच्या मेंदूतील भावनांना आणि आठवणींना जाऊन भेटतो. या तंत्राचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मनावर तुमचा एक कायमस्वरूपी आणि अत्यंत सकारात्मक प्रभाव टाकू शकता. या फ्रेमवर्क मध्ये मुख्यत्वे 3 महत्वाचे टप्पे आहेत, जे तुमच्या मिठीला एका वेगळ्याच भावनिक उंचीवर नेऊन ठेवतात. यातील सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हालचालीचा वेग. आजच्या धावपळीच्या घाई गडबडीच्या जगात आपण प्रत्येक गोष्ट खूप वेगाने करतो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रेम आणि आकर्षण या गोष्टी नेहमी संत गतीनेच फुलतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारण्यासाठी हात पुढे करता, तेव्हा तुमच्या हालचालीचा वेग हा सामान्य वेगापेक्षा थोडा कमी ठेवा. हा जाणीवपूर्वक ठेवलेला स्लो मोशन अंदाज तुमच्यातील कमालीचा आत्मविश्वास आणि एक प्रकारची सौम्य सुंदर ओढ दर्शवतो. जेव्हा तुम्ही अगदी सावकाशपणे कोणाला जवळ घेता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला त्या स्पर्शाची जाणीव व्हायला आणि त्याचा आनंद घ्यायला पुरेसा वेळ मिळतो. घाईघाईत मारलेली मिठी एखाद्या अचानक बसलेल्या धक्क्यासारखी वाटते, जी मेंदू काही सेकंदात विसरून जातो. पण जेव्हा तुमची हालचाल संत आणि शांत असते, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातील अस्वस्थता पूर्णपणे शांत होते आणि ती व्यक्ती तुमच्या खुशीत पूर्णपणे रिलॅक्स होते. हा संतपणा शब्दांशिवाय सांगतो की या क्षणी माझं संपूर्ण जग फक्त आणि फक्त तोच आहेस. एकदा ही संत आणि सुंदर गती सेट झाली की आपण या प्रक्रियेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे वळतो, जो तुमच्या मिठीला अधिक गडूळ आणि अर्थपूर्ण बनवतो. एकदा का तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठीत घेतलं की तुमची हालचाल पूर्णपणे थांबली पाहिजे. अनेक स्त्रिया मिठीत असताना उगाच हाताची चुळबुळ करतात, कपडे नीट करतात किंवा इकडे तिकडे बघतात, पण यामुळे समोरच्या व्यक्तीचं लक्ष त्या सुंदर भावनेवरून विचलित होतं. विज्ञानानुसार जेव्हा तुम्ही मिठीत असताना एकदम स्थिर होता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या शरीराची ऊब आणि तुमच्या हृदयाचे ठोके अत्यंत स्पष्टपणे जाणवू लागतात. या स्थिरतेमध्ये एक विलक्षण जादू ताकद आहे. ती समोरच्या व्यक्तीला मानसिकरित्या आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा एक अद्भुत अनुभव देते. ही स्थिरता म्हणजे या धावत्या जगातून मिळालेला 5-10 सेकंदाचा असा एक गोड पॉज आहे, जो ती व्यक्ती आयुष्यभरात कधीही विसरू शकत नाही. तुम्ही मिठीत जितके शांत आणि स्थिर राहाल, तितकी तुमच्या प्रेमाची ओढ त्याच्या मनाला जाऊन भिडेल. ही शांतता त्यांना एक असा मानसिक आधार देऊन जाते, जो इतर कुठे मिळणे शक्य नाही. आता या स्थिरतेसोबतच तुमचा स्पर्श नेमका शरीराच्या कोणत्या भागावर असावा, जेणेकरून आकर्षणाचे सिग्नल थेट त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचतील. या तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याला मानसशास्त्रात अँकर पॉइंट असं म्हणतात. अँकर पॉइंट म्हणजे स्पर्शाचं ते अचूक ठिकाण, जे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला तीव्र आकर्षणाचे थेट सिग्नल पाठवतं. बहुतेक स्त्रिया मिठी मारताना आपले हात पुरुषाच्या खांद्यावर किंवा पाठीच्या वरच्या भागावर ठेवतात, जे दिसायला खूप सामान्य आणि केवळ फ्रेंडली वाटतं. पण जर तुम्हाला तुमच्या स्पर्शातून एक चुंबकीय आकर्षण निर्माण करायचं असेल, तर तुमचा एक हात समोरच्या व्यक्तीच्या मानेच्या थोडा खाली म्हणजे पाठीच्या वरच्या मध्य भागावर खंबीरपणे आणि हळुवारपणे असू द्या. विज्ञानानुसार पाठीच्या या भागावरील स्पर्श पुरुषाला एकाच वेळी प्रचंड आदर आणि अथांग जवळीक या दोन्ही गोष्टीची जाणीव करून देतो. तुमचा हात तिथे जेव्हा हळुवारपणे स्थिरावतो, तेव्हा त्याचा न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट खूप खोलवर होतो. हा स्पर्श एक अँकर सारखं काम करतो, जो त्याला तुमच्या अधिक जवळ ओढतो.
या स्पर्शातून एक अशी सुप्त ओढ व्यक्त होते जी त्याला सांगते की तुम्ही केवळ तिथे उपस्थित नाही आहात, तर तुम्ही त्या नात्यात आणि त्या क्षणात पूर्णपणे गुंतले आहात. सोमॅटिक इम्प्रिंटचे हे 3 मुख्य आधार समजून घेतल्यानंतर आता आपण ते सूक्ष्म बारकाव्याकडे वळूया जे तुमच्या मिठीला एक अविस्मरणीय अनुभव बनवतील. आणि यात सर्वात पहिलं येतं ते म्हणजे डोळ्यांमधील बोलकी नजर. मिठी ही केवळ शरीराची हालचाल नाही, तर ती नजरेतून सुरू होणारी एक अत्यंत संवेदनशील भावना आहे. मिठी मारण्यापूर्वी किमान 3 सेकंद त्यांच्या डोळ्यात थेट, शांत आणि प्रेमळपणे बघा. हे अवघे 3 सेकंद तुमच्या मनातील ओढ व्यक्त करण्यासाठी पुरेसे असतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिठी सोडल्यानंतर लगेच नजर चोरू नका. मिठीतून हळूच बाहेर आल्यावर पुन्हा एकदा क्षणभर त्याच्या डोळ्यात बघा आणि एक गोड आश्वासिक स्मित हास्य करा. हा आय कॉन्टॅक्ट त्याला पूर्ण खात्री देतो की हा स्पर्श केवळ एक औपचारिक क्रिया नव्हती, तर तुम्ही अगदी मनाच्या तळापासून त्याच्याशी जोडले गेला आहात. नजरेतून सुरू झालेला हा भावनिक प्रवास अधिक सखोल करण्यासाठी आपल्याला शरीराचे एक अत्यंत नैसर्गिक क्रियेचा आधार घ्यावा लागतो. आणि ती क्रिया म्हणजे श्वासाची एकरूपता. जेव्हा तुम्ही मिठीत असता तेव्हा तुमचा श्वास त्याच्या श्वासाच्या लयीशी हळुवारपणे जुळवण्याचा प्रयत्न करा. विज्ञानात याला लिम्बिक रिझोनन्स असं म्हटलं जातं. जेव्हा 2 व्यक्ती एकाच लयीत श्वास घेतात तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके एकाच तालावर पडू लागतात. हा ताळमेळ तुमच्यातील जवळीक अशा एका पातळीवर नेऊन ठेवतो जिथे शब्दांची अजिबात गरज उरत नाही. जेव्हा तुमचे श्वास एक होतात तेव्हा त्याला तुमच्यावर एक अतूट विश्वास वाटू लागतो आणि तुमच्यात एक अदृश्य रेशमी गाठ बांधली जाते. विश्वासाची सुंदर गाठ बांधली गेल्यानंतर आता वेळ येते त्याला एका खंबीर आणि मऊ आधाराची जाणीव करून देण्याची, म्हणजे समर्पणाचा तो एक सुंदर क्षण. मिठी मारताना तुमचं शरीर एकदम ताठ किंवा कडक ठेवू नका. उलट समोरच्या व्यक्तीला मिठीत घेताना तुमचे खांदे थोडे सैल सोडा, जेणेकरून त्याला तुमच्यातील मऊपणा आणि ओढ स्पष्टपणे जाणवेल. जेव्हा तुम्ही तुमचं डोकं हळुवारपणे त्याच्या खांद्यावर किंवा मानेच्या जवळ विसावता तेव्हा पुरुषाला एका वेगळ्याच प्रकारचा स्वाभिमान आणि जबाबदारीची जाणीव होते. तुमच्या एका साध्या कृतीमुळे त्याला असं वाटतं की तो तुमचा मुख्य आधार आहे, तुमचा रक्षक आहे. हा एक असा क्षण असतो जिथे तो स्वतःला खूप खास समजायला लागतो आणि तुमची शरण जाण्याची, समर्पण करण्याची वृत्ती त्याला तुमच्या प्रेमात अधिक खोलवर पाडण्यास पुरेशी ठरते. जेव्हा तो तुम्हाला असा खंबीर आधार देतो तेव्हा तुमच्या शरीरातील उरलेला सर्व ताणतणाव पूर्णपणे निघून गेला पाहिजे, ज्याला आपण मानसशास्त्रात मेल्टिंग इफेक्ट असं म्हणतो. अनेक स्त्रिया मिठी मारताना संकोचामुळे किंवा संशयामुळे आपलं शरीर कडक ठेवतात, ज्यामुळे ती मिठी केवळ औपचारिक वाटते. खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तुम्ही त्याच्या मिठीत गेल्यावर तुमचे सर्व स्नायू हळूहळू पूर्णपणे शिथिल करता. विज्ञानानुसार जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे त्याच्या मिठीत झोकून देता तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यात अक्षरशः विरघळू लागते. हे पूर्णपणे शिथिल होणे म्हणजे तुमच्या त्याच्यावर असणारे अथांग प्रेम आणि निवांत विश्वास दर्शवतं. जेव्हा दोन्ही शरीर एकमेकांत अशा प्रकारे विरघळतात तेव्हा आकर्षणाची तीव्रता एका वेगळ्या शिखरावर पोहोचते आणि मनाला एक अथांग आत्मिक समाधान मिळतं. आता तुमचा हा जादुई प्रभाव तो तुमच्यापासून लांब गेल्यावरही कायम टिकून ठेवण्यासाठी एक शेवटचा पण अत्यंत शक्तिशाली अदृश्य घटक काम करतो आणि तो म्हणजे सुगंधाची मोहिनी. तुमच्या मिठीचा प्रभाव तुम्ही तिथून निघून गेल्यानंतरही तासनतास किंबहुना कित्येक दिवसापर्यंत त्याच्या मनात टिकून ठेवायचा असेल तर सुगंधाचा वापर अत्यंत खुबीने करा. तुमचा परफ्यूम किंवा अत्तर असं निवडा जे खूप तीव्र किंवा उग्र नसेल, पण अगदी जवळ आल्यावरच त्याची एक मंद सुंदर जाणीव होईल. मानवी मेंदूची सुगंध लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती ही सर्वात शक्तिशाली मानली जाते. जेव्हा तुम्ही त्याला मिठी मारता तेव्हा तुमचा तो विशिष्ट सुगंध त्याच्या मनात तुमच्या अस्तित्वाशी कायमचा जोडला जातो. पुढे कधी कुठे त्याला तो सुगंध आला तरी त्याला तुमची ती उबदार मिठी आणि तो खास घालवलेला क्षण आठवल्याशिवाय राहणारच नाही. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज आपण जे काही पाहिलं आणि ऐकलं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एक उत्तम आणि अर्थपूर्ण मिठी ही केवळ एक शारीरिक हालचाल नसून ती मनापासून वाहिलेली एक सुंदर भावना आहे. तुम्ही दिलेला तो 5-10 सेकंदाचा शांत, आश्वासक आणि प्रेमळ स्पर्श हजारो शब्दांपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावशाली ठरतो. आज आपण शिकलेली ही सोमॅटिक पद्धत तुमच्या आयुष्यात वापरून बघा आणि तुमच्या नात्यात होणारा कमालीचा सकारात्मक बदल स्वतः अनुभवा. जेव्हा तुम्ही मनापासून आणि विज्ञानाचा आधार घेऊन तुमच्या जोडीदाराला जवळ घेता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी केवळ एक साधी व्यक्ती उरत नाही, तर त्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि सुंदर आठवण बनवून जातात. तुमच्या स्पर्शात ही निसर्ग दत्त जादू आधीपासूनच आहे, फक्त ती योग्य प्रकारे व्यक्त करायला शिका.
मला पूर्ण विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या नात्यातला अधिक घट्ट बनवण्यासाठी मदत करेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणी सोबत शेअर करा आणि नात्यांमधील अशी सुंदर गुपिते सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, प्रेमाने राहा, आनंदी राहा. धन्यवाद.